या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क। या कडक उन्हाळ्यात मनोरंजनाच्या थंडगार साधनांचा आस्वाद घ्या। सोलापुरातील प्रबुद्ध भारत चौक, मिलिंदनगर, बुधवारपेठ इथं प्रबुद्ध भारत तरुण मंडळ अर्थात पीबी ग्रुपचे मार्गदर्शक आनंद चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक महिला दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिकेतील महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी ॲडव्होकेट स्वाती मस्के, पतसंस्थेच्या संचालिका शोभा कापुरे, महापालिका कर्मचारी पौर्णिमा वाघमोडे, दीपा गणचैरी, रेखा लाड, बीना लालबेगी, अनिता कांबळे, मंडळाचे मार्गदर्शक आनंद चंदनशिवे, माजी नगरसेवक गणेश पुजारी, श्रीमंत जाधव यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। 8 मार्च हा जागतिक महिला दिन सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्त सामाजिक संस्था आणि संघटनांच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आणि उपक्रमांचं आयोजन करण्यात येऊन महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करण्यात आला। दरम्यान अक्कलकोट इथं शक्ती ऑटो अँड ट्रॅक्टर कंपनी तसंच स्वराज ट्रॅक्टरचे शिवशंकर पाटील यांच्या वतीनंही विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवलेल्या महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाला सोलापूर जिल्हा कृषी अधिकारी चंद्रकांत मंगरुळे, अक्कलकोट तालुका कृषी अधिकारी हर्षद निगडे, एरिया मॅनेजर हर्षद अग्रवाल, डॉक्टर ज्योती उन्नत, डॉक्टर सुमन सावळी यांची प्रमुख उपस्थिती होती। होडगी रोड परिसरातील सुरवसे शिक्षण संस्थेमध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य उज्ज्वला साळुंखे तर प्रमुख उपस्थिती सुरवसे प्राथमिक विभागाचे दीपक डांगे, सुरवसे बालक मंदिरच्या शुभांगी लोखंडे, ज्येष्ठ शिक्षक विनायक घाडगे, ज्येष्ठ शिक्षिका सुजाता लोंढे यांची होती। यावेळी सुरवसे शिक्षण संस्थेतील सर्व महिला शिक्षकांचा संस्थेच्या वतीनं भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी विद्यार्थिनींनी आपल्या मनोगतातून महिला दिनाच्या सर्व शिक्षक महिलांना शुभेच्छा दिल्या। सोलापुरात मार्कंडे भवन बांधण्यासाठी तेलंगणा सरकारनं 1 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे। अखिल भारतीय पद्मशाली समाजाच्या 17व्या महासभेत तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी हा 1 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला। हैदराबाद इथं पद्मशाली समाजाचं अधिवेशन झालं। तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही महासभा झाली। यावेळी सोलापुरातील शेकडो पद्मशाली बांधव उपस्थित होते। यावेळी बोलताना मुख्यमंत्री रेवंत रेड्डी म्हणाले की विधानसभा निवडणुकीदरम्यान प्रचारासाठी मी सोलापुरात गेलो होतो। यावेळी तेलंगणातून स्थलांतरित झालेले हजारो पद्मशाली बांधव सोलापुरात स्थायिक झालेले आहेत। आजही सोलापुरातील पद्मशाली बांधव तेलंगणातील पद्मशाली बांधवांशी रोटी बेटी व्यवहार करतात। सोलापुरात राहणाऱ्या पद्मशाली बांधवांना एक मोठं सभागृह हवं आहे। सभागृह बांधण्यासाठी माझ्याकडे त्यांनी निधीची मागणी केली। मी त्यांना भेटायला बोलवलं। निवडणुकीनंतर पुन्हा त्यांची भेट झाली नाही, पण या महासभेच्या निमित्तानं सोलापुरात मार्कंडे भवन बांधण्यासाठी 1 कोटी रुपयांचा निधी जाहीर करतो। लवकरच त्यांना निधीची पूर्तता होईल असंही मुख्यमंत्री रेवंत रेड्डी म्हणाले। वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीनं जागतिक महिला दिनानिमित्त लिंगायत समाजातील सेवाभावी ज्येष्ठ महिलांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आरटीओ अधिकारी श्वेता नरखेडकर, डॉक्टर भारती प्रवीण पटणे, डॉक्टर प्रकाश घटोळे यांच्या हस्ते सत्कार मूर्ती पार्वतीबाई होळीमठ, गजराबाई भतकुंडगी, महानंदा धरणे, नागूबाई कुर्ले, महादेवी स्वामी, इंदुबाई बिराजदार, कल्पना कोळेकर, मीनाक्षी वाले, सौरा चेट्टी, महानंदा स्वामी यांचा सत्कार शाल, नऊवारी साडी, पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला। या प्रसंगी प्रमुख अतिथी श्वेता नरखेडकर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। आस्था सामाजिक संस्थेच्या वतीनं जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून शैक्षणिक, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना गुणगौरव पुरस्कार नगरेश्वर देवस्थान तुळजापूर वेस इथं प्रदान करण्यात आले। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या रोहिणी तडवळकर, विद्यापीठाच्या माजी सिनेट सदस्या अश्विनी चव्हाण,
माजी सहशिक्षिका वसुंधरा पवार, नगरेश्वर देवस्थानच्या अध्यक्षा नयना शहा, नगरेश्वर देवस्थानचे अध्यक्ष महेंद्र सोमशेट्टी, आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी, संचालक देवीदास चेडेकर, सचिव शिवानंद सावळगी यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी मंचावर प्रांत सचिव डॉक्टर अभिजित जोशी, प्रांत खजिनदार महेश नळे, माजी प्रांतपाल डॉक्टर व्यंकटेश यजुर्वेदी, लायन्स क्लब मेट्रोच्या अध्यक्षा शलाका कुलकर्णी, क्षेत्रीय अधिकारी किरण कुलकर्णी, क्लब सचिव विश्वनाथ आमणे, क्लब खजिनदार रजिया शेख यांची प्रमुख उपस्थिती होती। जागतिक महिला दिनानिमित्त राजेश्वरी भादुले, अर्चना सलवारू, प्राचार्या कीर्ती भोसले, अश्विनी तडवळकर, प्रमिला चोरगी यांचा स्त्री रत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। तर युवा क्षेत्रात युवकांच्या उन्नतीसाठी रोजगार निर्मिती क्षेत्रात काम करणाऱ्या प्रशासकीय अधिकारी कृष्णात पाटील आणि युवराज माळगे यांना युवा रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला। काय ऊन वाढलंय, कंटाळा देखील आलाय, सुट्टी कुठे घालवायची हा प्रश्नही पडलाय। अहो मग कसला विचार करताय? आपल्या परिवारासोबत उन्हाळी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी आपल्या जवळच्या आणि हक्काच्या शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये, जिथं करता येईल धम्माल मस्ती मौज मजा आणि अनुभवता येईल इंटरनॅशनल वॉटर राईड्सचा विलक्षण असा आनंद। वेव्ह पूल, रेन डान्स, ॲडव्हेंचर वॉटर राईड्स, फॅमिली पूल, प्ले स्टेशन वॉटर राईड्स, सेल्फी पॉइंट फक्त शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये। मोठ्यांसाठी 999 रुपयांचं तर लहानांसाठी 799 रुपयांचं वैशिष्ट्यपूर्ण पॅकेज, दुपारचं जेवण, स्विमिंग कॉस्ट्युम, सर्व प्रकारच्या राईड्स आणि खूप काही। सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 365 दिवस सुरू असणारं एकमेव वॉटर पार्क शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क, भीमाशंकर चाकोते इस्टेट, हिप्परगा तलाव, सोलापूर, तुळजापूर रोड, सोलापूर। संपर्क 86 98 12 88 88।